पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या कारणानं पवारांची साथ सोडलेल्या प्रशांत जगताप यांनी काँग्रेसला हात दिलाय। शरद पवारांचे पुण्यातील निष्ठावंत नेते प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत। माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय। हे होत असताना माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष, पक्षाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी मला वेळोवेळी संधी दिली। माझी या माध्यमांना सुद्धा विनंती आहे, माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे। याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे। पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना, तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय। मागचा 26.5 वर्षाचा अनुभव मी सांगितला। माझं वय आज 47 आहे। इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर संधी देऊ किंवा नको देऊ, प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही। एक वेळेस राजकारण बंद करेल, पण काँग्रेसमधून दुसरीकडे कुठे जाणार नाही। उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार। जी चर्चेची जी मंथन आणि खलबतं सुरू होती, आज हे वादळ, प्रशांत जगतापांचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं। मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्यांना असं वाटत असेल पुणे शहर काँग्रेस हे छोटे आहे, त्यांच्या लायकीचं नसेल म्हणून, त्यांच्या लायकीचं प्रदेश काँग्रेस कमिटी असेल म्हणून ते तिथे गेले असेल तर काही हरकत नाही, त्यांचा विचार आहे। पण मी आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीला सांगत असताना एवढंच सांगितलं की साहेब, जर आपल्याला आयडिओलॉजीवर कोणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, पण ज्याला 2-2, 3-3 दिवस लागत असेल विचार करायला आयडिओलॉजीवर, निश्चितच जर काय अटी शर्ती असतील तर त्याबद्दल बारकाईने विचार केला पाहिजे। कारण आम्हाला नुकताच पुणे शहरातला एक वाईट अनुभव आहे, तो दंगेकरांच्या माध्यमातून कोणीही लिव्ह अँड लायसन्सवर आमच्याकडे येऊ नये, कोणी आमचा पोट भाडे करू होऊ नये, एवढी आमची इच्छा आहे। गाडीतलं पेट्रोल संपलं की मग पेट्रोल भरायला यायचं आणि रंग 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 दुसऱ्यासाठी गाडी चालवायची आणि मग परत निघून जायचं, तसं आता होणार नाही। एक राजकीय ज्यावेळी ते निर्णय राजीनामा झाल्यानंतर तर एक राजकीय पक्षाचा एक प्रमुख या नात्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण देखील प्रयत्न केला। आमच्या काही कार्यकर्त्यांशी पण बोलले, कार्यकर्ते बोलले, सुषमाताई बोलल्या, हे बोलल्या, उद्धव साहेब बोललेत की नाही बोललेत हे मला माझी माहिती नाही आहे। परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी मी उद्धव साहेबांशी चर्चा केली तर ती चर्चा पण सकारात्मक होती। पण अर्थात तो त्यांचा निर्णय